नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ आहे भोगीच्या दिवशीच्या संध्याकाळचा। इथे भोगीच्या भाजीची सगळी तयारी करून घेतली आणि हो, या सगळ्या भाज्या फ्रोझन आहेत बरं का। इथे या अशा पॅकेजेस मध्ये या भाज्या मिळतात। या मी आधीच आणून ठेवल्या होत्या, कारण आता विंटर असल्यामुळे कधीही स्नो पडण्याची शक्यता असते किंवा खूप थंडी असते, तेव्हा बाहेर पडणं शक्य होत नाही, म्हणून या आधीच आणून ठेवल्या होत्या। आणि ही भाजी दरवर्षी मी करते, कारण मला ती खूप आवडते। ज्या फ्रोझन भाज्या होत्या त्या सगळ्या गरम पाण्यामध्ये ठेवल्या आणि बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या चिरून घेतल्या आणि वाटणासाठीचं पण साहित्य सगळं काढून घेतलं। तेवढ्यात गौरव बाहेरनं आला आणि तो मला सांगत होता की बाहेर चंद्र किती सुंदर दिसतोय आणि त्याचा त्यांनी व्हिडिओ काढला। तीच व्हिडिओ क्लिप मी इथे तुमच्यासाठी शेअर केली आहे। खरंच खूप सुंदर दिसत होता चंद्र। नंतर तेलावर सुकं खोबरं, तीळ, शेंगदाणे, कांदा, आलं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजून घेतल्या आणि मिक्सरवर मस्त हे वाटण वाटून घेतलं। फोडणीसाठी कढईत तेल गरम करून घेतलं, मग मोहरी टाकली। मोहरी तडतडल्यानंतर कांदा घातला। हा इथला जो पांढरा कांदा आहे तो फोडणीमध्ये पटकन शिजतो, त्याच्यामुळे थोडासा जाड चिरून घेतला होता। कांदा परतून झाल्यानंतर हळद, तिखट, हिंग घातलं। त्यानंतर तीळ, सुकं खोबरं, शेंगदाणे, कांदा याचं जे वाटण करून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये घातलं। आईच्या हातचा काळा मसाला घालून हे वाटण चांगलं परतून घेतलं। सगळ्या बाजूने तेल सुटेस तोपर्यंत मसाला परतायचा। ज्या भाज्यांना शिजायला थोडा वेळ लागणार आहे त्या भाज्या आधी घातल्या आणि या भाज्या घालत असताना मग लक्षात आलं, अरे आपण गाजर तर चिरलेलंच नाहीये। मग गाजर चिरलं आणि ते घातलं। सगळ्या भाज्या मस्त मसाल्यामध्ये परतून घेतल्या आणि गरम पाणी घातलं। मग वरती झाकण ठेवून मंद आचेवर भाजी शिजत ठेवली आणि मग डिशवॉशरमध्ये भांडी पटापटा लावून घेतली। त्यानंतर भाकरीची तयारी केली। इथे भाकरीचं जे पीठ मिळतं ते फार चिकट नसतं, त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं, मस्त तीळ लावून भाकरी थापून घेतली। या थंडीच्या दिवसामध्ये मस्त भोगीची भाजी आणि ही बाजरीची गरमागरम टम्म फुगलेली भाकरी खायला मिळणं म्हणजे खरंच जगातलं सर्वोत्तम सुख आहे। आता इतकी छान भाकरी जमल्यानंतर त्यावर मस्त लोणी तर पाहिजेच। आता अमेरिकेत आपल्यासारखं लोणी मिळणं तर शक्य नाही, पण जुगाड तर नक्कीच करू शकतो आपण। मग काय, हेवी क्रीम घेतलं, त्याच्यामध्ये बर्फाचे खडे टाकले आणि एकदम थंड पाणी घालून मिक्सरवर असं फिरवून घेतलं आणि मस्त 4-5 मिनिटात असं लोणी वरती आलं। सगळं कसं एकदम सागर संगीत झालं पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? मस्त लोण्याचा गोळा काढून घेतला। इकडे भाजी पण शिजली होती, त्यावर मस्त कोथिंबीर पेरली आणि भाजीचा हा कलर बघूनच तोंडाला पाणी सुटलं। या भाजीला लेकुरवाळी भाजी असंही म्हणतात। तुम्ही कोणत्या भागात राहता आणि तुमच्या इथे या भाजीला काय म्हणतात हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। आणि या भाजीला लेकुरवाळी भाजी असं का म्हणतात हे जर कोणाला माहिती असेल तर ते पण कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। नैवेद्याचं ताट भरून देवाला नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही जेवायला बसलो। मस्त गप्पा मारत निवांत आमचं जेवण चाललं होतं। तर अशी होती आमची भोगीच्या दिवशीची संध्याकाळ। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।